नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 SRPF गट क्रमांक 7 दौंड या पेपरचे जो की दिनांक आज झालेला आहे 16 मे 2026 रोजी संच ए म्हणजेच की पेपर सेट ए या पेपरचे किती मार्क पडले हे तुम्ही मला निश्चित सांगा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले मराठी जीकेचे जे काही प्रश्न आलेले त्याचे उत्तर बघूयात, मग नंतर बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न बघूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि थोडे ब्लर फोटोज आहेत तेवढं समजून घ्या, कारण की आत्ता कुठेच उपलब्ध झालेले नाही आहे, तरीसुद्धा मी विद्यार्थ्यांकडून मागून तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला किती मार्क पडले ते मला कॉमेंटमध्ये सांगा। प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, फक्त 1 आणि 2 बरोबर, म्हणजेच की केसरी आणि दीनबंधू हे बरोबर उत्तर आहे। लोकमान्य टिळकांनी केसरी मराठी आणि मराठा इंग्रजी ही वृत्तपत्रे सुरू केली होती। प्रश्न क्रमांक 27, वारली चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, राजस्थान। प्रश्न क्रमांक 28, खालील लेण्या आणि त्यांचे स्थान यांच्या योग्य जोड्या जुळवा। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अ-चं 1, ब-चं 2, क-चं 3। प्रश्न क्रमांक 29, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, होम रूल चळवळ। लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळी दरम्यान ही प्रसिद्ध घोषणा केली होती। प्रश्न क्रमांक 30, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या 2 पक्षांमध्ये झाली? तर प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मराठे विरुद्ध मुघल। प्रत्यक्षात ही लढाई मराठे आणि आदमशाह अब्दाल यांच्यात झाली होती, परंतु पर्यायानुसार मराठे विरुद्ध मुघल विदेशी असा संदर्भ आहे। तर प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणते हक्क भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांचा भाग आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, वरील सर्व, म्हणजेच की कायद्यापुढे समानता, अस्पृश्यता पाळण्यास बंदी आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हे सर्व मूलभूत हक्क आहेत। प्रश्न क्रमांक 32, राज्यसभेचे सभापती अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, उपराष्ट्रपती। भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्र विधानसभेत एकूण किती जागा आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 38। प्रश्न क्रमांक 34, लोकसभा अध्यक्षांची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सभागृहातील कामकाज व चर्चेचे नियंत्रण करणे। प्रश्न क्रमांक 35, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, प्रतिभा पाटील। प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणते राज्य पश्चिम घाट पर्वतरांगेत येत नाही? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, तेलंगणा। पश्चिम घाट महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमधून जातो। तेलंगणा हे राज्य भारताच्या पूर्व मध्य भागात आहे। प्रश्न क्रमांक 37, होर्मुझ समुद्रधवनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ कोणत्या 2 जलाशयांना जोडते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पर्शियन आखात आणि ओमानचे आखात। तर याचं कारण की एक्सप्लेनेशन आहे की होर्मुझची समुद्रधवनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी आणि अरब समुद्राशी जोडते। प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणता देश पश्चिम आशियातील देश नाही? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, लिबिया। इराक, इस्रायल आणि सौदी अरेबिया हे पश्चिम आशियाई मिडल ईस्ट देश आहेत, तर लिबिया हा उत्तर आफ्रिकेतील देश आहे। प्रश्न क्रमांक 39, दख्खनचे पठार भारताच्या कोणत्या भागात आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, दक्षिण। दख्खनचे पठार हे दक्षिण भारतातील एक विस्तीर्ण पठार आहे जे सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेला स्थित आहे। प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या कारणामुळे प्रसिद्ध आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, उल्कापातामुळे तयार झालेल्या सरोवरासाठी। आपल्याला बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे एका मोठ्या उत्पादकासाठी। प्रश्न क्रमांक 41, मेटेओराइट पैशाची खरेदी क्षमता कधी पाण्याचे सरोवर कशी बदलते? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, कमी होते। महागाईमुळे वस्तूंच्या किमती वाढतात, ज्यामुळे त्यात रकमेत कमी वस्तू खरेदी करता येतात। प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी कोणती संस्था चलन छापण्याचे काम करते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। भारतातील चलनाची निर्मिती आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी RBI कडे असते। प्रश्न क्रमांक 43, भारताच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान कोणत्या क्षेत्राचे आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सेवा, सर्व्हिस सेक्टर। भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा वाटा 50% पेक्षा जास्त आहे। प्रश्न क्रमांक 44,
खालीलपैकी कोणती ऊर्जा नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणून ओळखली जाते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सौर ऊर्जा. सूर्यप्रकाश हा कधीही न संपणारा स्रोत असल्याने सौर ऊर्जा ही नूतनीकरणक्षम आहे. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कृत्रिम बुद्धिमत्तेचे AI उदाहरण कोणते आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. म्हणजेच की स्मार्टफोनमधील व्हॉइस असिस्टंट, चेहरा ओळखणारी प्रणाली आणि स्वयंचलित वाहने ही सर्व AIची उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 46. भारताची स्वदेशी नॅव्हिगेशन उपग्रह प्रणाली कोणती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नाविक, NAVLIC. इस्रोने विकसित केलेली ही भारताची स्वतःची प्रादेशिक नॅव्हिगेशन प्रणाली आहे. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणता पदार्थ आम्ल ॲसिड आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, लिंबू रस. म्हणजेच की लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते, ज्यामुळे त्याची चव आंबट असते. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वात कमी असतो? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, वायू. ध्वनीचा वेग स्थायूमुळे सर्वाधिक द्रवामध्ये त्यापेक्षा कमी आणि वायूमध्ये सर्वात कमी असतो. प्रश्न क्रमांक 49. ब्लॉकचेनमधील माहितीमध्ये अनधिकृत बदल होण्यापासून संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, क्रिप्टोग्राफिक हॅशिंगमुळे माहितीमध्ये कोणताही छोटा बदल झाला तरी संपूर्ण हॅश बदलतो, ज्यामुळे डेटा सुरक्षित राहतो. प्रश्न क्रमांक 50. नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या कोणत्या भागात स्थित आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, विदर्भ. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे, जे विदर्भ विभागात येते. आता गणिताचे प्रश्न सुरू होत आहेत, तर मी फक्त गणिताचे तुम्हाला उत्तर सांगणार आहे, कारण की आपण आपल्या चॅनलवर GK मराठी करंट अफेअर्सचे संपूर्ण विश्लेषण घेतो. तरीसुद्धा देखील मी तुम्हाला किती मार्क पडले, तुमचं चुकलं की नाही, त्यासाठी मी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सांगणार आहेत. तर प्रश्न क्रमांक 51चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन चुकलेले आहेत प्रिंटिंग मिस्टेकमुळे. त्याचं बरोबर उत्तर आहे 96/314. पण याचा तुम्हाला इथे 1 मार्क नक्कीच भेटेल. प्रश्न क्रमांक 53चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 2704. प्रश्न क्रमांक 55चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 1/n. प्रश्न क्रमांक 55चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 1/60. प्रश्न क्रमांक 56चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 157. प्रश्न क्रमांक 57चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 11. प्रश्न क्रमांक 58चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे. प्रश्न क्रमांक 59चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 1989. प्रश्न क्रमांक 61चे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 16. प्रश्न क्रमांक 62चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे किती चुकले, किती मार्क आले आणि किती बरोबर आले. कारण की हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे की तुम्हाला किती मार्क पडले. यासाठी आपल्या चॅनलवर आपण फक्त GK करंट अफेअर्स मराठीचेच संपूर्ण विश्लेषण घेतो. तरी देखील मी तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्नाची उत्तर सांगत आहे. फक्त प्रश्न म्हणजे की तुम्हाला कळायला पाहिजे की ते आपले बरोबर आलेले आहेत की चुकीचे आलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 63चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 68 किलो. प्रश्न क्रमांक 64चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 432. प्रश्न क्रमांक 65चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 12 सेकंद. प्रश्न क्रमांक 66चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 10%. प्रश्न क्रमांक 67चे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, ए, दुकानदार अधिक सूट देतो. प्रश्न क्रमांक 68चे जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 10%. प्रश्न क्रमांक 69चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 4 तास. प्रश्न क्रमांक 70चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 540 तास. प्रश्न क्रमांक 71चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 8 = 1. आपल्या चॅनलवर आपण ॲटलिस्ट तुम्हाला ॲन्सरसुद्धा सांगत आहे आणि थोड्या ब्लर दिसत असेल, पण मी जे वाचते त्या आणि तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला किती मार्क पडले. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे, कारण की अजून देखील SRPF गट क्रमांक 7 दौंडची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर ॲन्सर की आलेली नाही आहे. तुम्हाला माझ्याच व्हिडिओवर दिसेल की तुम्हाला किती मार्क पडले. प्रश्न क्रमांक 72चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 12. प्रश्न क्रमांक 73चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 1175 रुपये. प्रश्न क्रमांक
74चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 30 वर्ष. प्रश्न क्रमांक 75चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, BCAC. प्रश्न क्रमांक 76 पासून आता आपले मराठीचे प्रश्न चालू होत आहेत. तर प्रश्न क्रमांक 76 वाचूया. वृक्ष अधिक आरोपण संधी रूप निवडा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, वृक्षारोपण. आता इथून पुढे आपण प्रश्नसुद्धा वाचूया आणि त्याचे डिटेल एक्सप्लेनेशनसुद्धा बघूयात. प्रश्न क्रमांक 77, पुढीलपैकी विद्यार्थी वाक्य ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, तो गाणी गातो. हे विधानार्थी वाक्य आहे, कारण की विद्यार्थी वाक्यात सहवा, वा, वी, वे असे प्रत्यय येतात. दिलेल्या पर्यायामध्ये स्पष्ट विद्यार्थी रचना नाही, परंतु प्रश्न रचनेनुसार योग्य पर्याय निवडायचा झाल्यास व्याकरणिक दृष्ट्या गातो हे साधे विधान आहे. तर प्रश्न क्रमांक 78, सुखी रहा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, आज्ञार्थी. ज्या वाक्यातून आज्ञा, आशीर्वाद किंवा प्रार्थना व्यक्त होते त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. प्रश्न क्रमांक 79, प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सावकाश, झटकन, उगीच. ही शब्द क्रिया कशा प्रकारे घडते हे दर्शवितात. प्रश्न क्रमांक 80, अकस्मात पाऊस झाला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, रीतिवाचक क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 81, शब्बास हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, केवळ प्रयोगी. प्रश्न क्रमांक 82, मला बरे नाही म्हणून मी घरी राहिलो या वाक्याचे केवळ वाक्य करा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मला बरे नसल्यामुळे मी घरी राहिलो. केवळ वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते, म्हणून हे उभयान्वी अव्यय काढून वाक्याचे साध्या वाक्यात रूपांतर करायचे आहे. हे थोडे ब्लर दिसत आहेत, मला देखील मान्य आहे, बट तुम्हाला प्रश्न हे कुठनं भेटतील नाही का. आता माझ्याकडे जे क्वेश्चन आलेली आन्सर पेपर सेट त्याचे मी तुम्हाला विश्लेषण करून दाखवत आहे. जर तुम्हाला नीट दिसत नसेल तर मी जे बोलत आहे ते नीट ऐका, त्याच्यावरनं तुम्हाला कळून जाईल की प्रश्न काय आहे. प्रश्न क्रमांक 83, खालील पर्यायातून उद्गारवाचक वाक्य कोणते. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, काय सुंदर मुलगी आहे ही या वाक्यात भावना व्यक्त केली असून शेवटी उद्गार चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 84, चेकवदा या सामासिक शब्दाचा समास कोणता. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अलुक तत्पुरुष. प्रश्न क्रमांक 85, खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, दर साल. दर हे संस्कृत उपसर्ग लागून बनलेला हा शब्द प्रत्येक वर्षी असा अर्थ दर्शवितो. प्रश्न क्रमांक 86, हुशार या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कलम तराश. तरबेज, चतुर आणि सराईत हे शब्द हुशार या अर्थाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 87, सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 1 आणि 2 बरोबर, म्हणजेच की रमणीय आणि चरण हे सुंदर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 88, विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जमा, खर्च. प्रश्न क्रमांक 89, दाम करी काम म्हणजे काय. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, पैशाच्या सहाय्याने काम होणे. या म्हणीचा अर्थ असा होतो की पैसा खर्च केला की कोणतीही गोष्ट साध्य करता येते. मी आपल्या चॅनलवर काही महत्त्वाच्या म्हणींचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ते जाऊन नक्की एकदा चेक करा. महत्त्वाचे वारंवार रिपीट होणाऱ्या त्या म्हणी आहेत. प्रश्न क्रमांक 90, खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, उत्सव. प्रश्न क्रमांक 91, देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, खुळा, वेडा, कचरा, झोप. प्रश्न क्रमांक 92, मी उद्या पुण्यास पोहोचेन या वाक्यातील विधेय ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पोहोचेन. वाक्यातील क्रियापदाला विधेय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 93, एक वचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामाची रूपे कोणती. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कुत्रा, मासा, नदी, दार. प्रश्न क्रमांक 94, लहानपणी मी शेतात जाई या वाक्यातील काळ ओळखा. तर
तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रीती भूतकाळ. जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया सतत घडत असते असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्यास रीती भूतकाळ म्हणतात. जाई हे क्रियापद भूतकाळातील सवयीची क्रिया दर्शविते. प्रश्न क्रमांक 95, उद्देश वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, तो नवीन घर विकत घेणार आहे. एखादी क्रिया जवळच्या भविष्यात करण्याचा उद्देश किंवा बेत जेव्हा वर्तमान काळात व्यक्त होतो तेव्हा त्यास उद्देश वर्तमान काळ म्हणतात. यात घेणार आहे, जाणार आहे अशी रूपे वापरली जातात. प्रश्न क्रमांक 96, पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दाता दात्री. दाता या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप दात्री असे होते, पण पर्यायात दात्रीऐवजी दात्रो असे लिहिलेले आहेत. हे एक्झॅक्ट क्लिअर दिसत नाहीये, बट मी तुम्हाला जे तोंडी सांगते त्यावर थोडं लक्ष द्या, कारण की फोटोज जे भेटले त्याचा मी हा व्हिडिओ केलेला आहे. प्रश्न क्रमांक 97, पुढील सामासिक शब्दांचे लिंग क्रमाने ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी, पुल्लिंगी. भाऊ बहीण स्त्रीलिंगी, गायरान नपुसकलिंगी, भाजीपाला पुल्लिंगी. प्रश्न क्रमांक 98, पुढीलपैकी योग्य पर्याय ओळखा. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 1, 2, 3 बरोबर आहे, 4 चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 99, अकर्मक धातूंचा गट निवडा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, शोभतो, मळमळते, धडधडते, सळसळते. हे सर्व अकर्मक धातू आहेत. उदाहरणार्थ त्याला मळमळते, यात कर्म नाही. प्रश्न क्रमांक 100, अयोग्य जोडी ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, अत्यंत बरोबर अतो अधिक अंत. कारण की अत्यंतची जोडी जी फोड आहे ती अतिला पहिली वेलांटी अधिक अंत अशी होते. आता आपण उरलेले जे व्हिडिओ आहे म्हणजेच की सुरुवातीचे बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न आहेत त्याचे संपूर्ण विश्लेषण तर नाही घेणार, बट मी तुम्हाला फक्त उत्तर सांगेल त्याचं. मी तुम्हाला वारंवार सांगते की आपल्या चॅनलवर आपण GK करंट अफेअर्स मराठीचे संपूर्ण विश्लेषण घेतो. बुद्धिमत्तेचे मी तुम्हाला फक्त प्रश्न सांगत आहे, ते देखील तुम्हाला मार्क किती पडले, तुमचे बरोबर आहे की नाही त्यासाठी. तर प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय ओळखा, याचं बरोबर उत्तर आहे. तर आता जे बुद्धिमत्ताचे उरलेले प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या भागामध्ये कव्हर करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला 75 पैकीच सांगा की तुमचे किती बरोबर आलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. आणि मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किती मार्क पडले. आणि उद्या ज्यांचा वरणगाव SRPF गट क्रमांक 20चा जो पेपर आहे त्यासाठी देखील आपण तयारीचे व्हिडिओ जिल्हा विशेष पोस्ट केलेले आहे. नक्की जाऊन एकदा चेक करा. ते देखील उद्याचा जो पेपर आहे त्यासाठी आपण विश्लेषण घेऊन येणार आहोत. त्यासाठी देखील ऑल द बेस्ट विद्यार्थ्यांना. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.